brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. आता तुम्ही राज्यसभेत जाणार आहात. काही असं मनात ठरवलंय की या मुद्द्यांवरती मी भाषण करणारच, कारण राज्यसभेमध्ये खूप वेगवेगळ्या क्षेत्रातनं आलेले लोक आहेत, वेगवेगळे दिग्गज आहेत आणि काही वेळेस तर फार जोरदार लढाई तिकडे होते. म्हणजे कोर्टातली लढाई त्याच्यासमोर काहीच नाही, याच्याहून मोठ्या मोठ्या लढाया तिकडे होतात. तुम्ही काय ठरवलंय मनामध्ये की त्यावेळेस काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, का आता जे येईल त्या पद्धतीने बघू असं? नाही, मी असा तो विचार केला नाही अजून. याला कारण असं आहे की मी राष्ट्रपती नियुक्त सभासद जरी असलो वरिष्ठ सदनाचा, तरी माझे अधिकार काय आहेत हा याचा अभ्यास करावा लागेल. आणि निश्चित माझ्या नावाला सगळ्यांचीच त्यांची भाजप सरकारची शिफारस असल्यामुळे माझं कृत्य असं कुठलंही नको की जेणेकरून कोणाची गरिमा कमी होईल. नंबर 1. नंबर 2, माझ्या पुढे मी ब्रॉड क्वेश्चन्स साधारण ठेवलेले आहेत, विशेषतः गुन्हेगार हस्तांतर कायदा. कारण असं आहे की आज आम्ही ऐकतो की याने इतक्या आरोपीने इतक्या कोटी रुपयाला चुना लावला आणि परदेशात पळून गेला. ज्यावेळेला गुन्हेगार हस्तांतर कायदा, म्हणजे ज्याला आपण हस्तांतर ट्रिटी म्हणतो, ही ट्रिटी 2 मित्र राष्ट्रांमध्ये होत असते. मैत्रीचे संबंध म्हणूनच होते ना, शत्रू राष्ट्राबरोबर कधी मैत्रीचा करार होत नाही. आणि असं असताना देखील आमच्या देशातील तपास यंत्रणेने गोळा केलेला पुरावा ग्राह्य मानला जात नाही. नाही, ग्राह्य मानला जात नाही, मानला जातो. परदेशात जेव्हा तो खटला चालतो, ज्याला एक्स्ट्रॅडिशन प्रोसिडिंग म्हणतात, त्या परदेशातील न्यायालय त्यांच्या कायद्याच्या आधाराने आम्ही गोळा केलेल्या पुरावामध्ये प्रायमा फेसी एव्हिडन्स आहे की नाही, सकृतदर्शनी पुरावा आहे की नाही, हे तपासून बघत असतो. माझ्या मते हे चुकीचं आहे, कारण शेवटी तो गुन्हेगार एकदा त्याला एक्स्ट्रॅडिट केल्यानंतर आमच्या देशात त्याच्या मागचं कारण हे असू शकतं ना की बऱ्याचदा सरकारकडनं कोणाचा दमन तर होत नाहीये ना, जाणून बुजून त्यांना हे करण्याचा तर प्रयत्न होत नाहीये ना. ह्या पण गोष्टी अनेकदा तपासून बघितल्या जातात. त्या कोर्टाची लिमिटेशन्स पाहिजेत. आम्ही गोळा केलेला पुरावा तपास यंत्रणेने याच्यामधून प्रायमा फेसी एव्हिडन्स निघतो की नाही, सकृतदर्शनी पुरावा आहे की नाही गुन्हेगाराच्या विरुद्ध, माझ्या मते हे बघितलं पाहिजे. आणि ते न बघता मग आज आपण बघतो ना की बरेचसे अजूनही ज्यांनी चुना लावलाय देशाच्या याला पळून गेले आणि येऊ शकत नाही. आमची अपेक्षा आहे तुम्हाला नवीन अवतारात बघायची. आणि आता राज्यसभेचं प्रोसिडिंग तर लाईव्ह असतं सगळ्यांसमोर, त्यामुळे तुमची भाषणं आम्ही लाईव्ह बघू शकणार आहोत. आणि त्या भाषणांवरती आमची टिप्पणी असणारच आहे, त्याच्यामुळे आमचं तुमच्यावर आता लक्ष असणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. असू द्या ना. मला म्हणून अनिकेत माझ्या मुलाने मला अगोदरच सांगितलं असतं, उत्तर देतानाही साहिल बरोबर जरा सांभाळून बोला. त्यामुळे पण निकम साहेब, खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या नवीन वाटचालीसाठी, आणि दिल्लीतला तुमचा प्रवास सुखकर हो अशी अपेक्षा आम्ही करतो. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आमच्या या मंचावर आलात आणि या बाबतीत तुम्ही बोललात. धन्यवाद.